नमस्कार. मी प्रशांत आगवेकर कुलकर्णी. मित्रांनो, गृहिणींनो, मी पुन्हा तुमच्यासाठी पुढचा एपिसोड घेऊन आलोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे मार्केटमध्ये पुढे पुढे जाऊन जे ट्रेडिंग करायचं आहे, ट्रेडिंग इन द सेन्स शेअर मार्केटमधून आपल्याला बाय सेल करायचं आहे, खरेदी विक्री करायची आहे, बरोबर आहे. तर अशा वेळेला तुम्हाला स्टॉक कुठले निवडायचे, ते स्टॉक आणि स्टॉक्सचे प्रकार हे आता मी तुम्हाला सविस्तर सगळी माहिती सांगणार आहे. कदाचित आता मी ही जी तुम्हाला माहिती सांगतो स्टॉक्स बद्दलची, ही कदाचित तुम्ही आयुष्यात फर्स्ट टाइम बघत असाल. फर्स्ट टाइम मला ह्या अर्थानं म्हणायचं आहे की तुम्ही हे स्टॉक त्यातले काही जे एक्सपिरियन्स अनुभवी लोक आहेत त्यांनी बघितलेले आहेत, काही लोकांनी हे सगळे रोजच्या व्यवहारातले स्टॉक्स ऐकलेले आहेत. परंतु परंतु मी 2 वेळेला परंतु परंतु हा शब्द एवढ्यासाठी वापरलाय की आज जी मी तुम्हाला स्टॉक संदर्भात जी माहिती सांगणार आहे, की जी मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितली होती, किंबहुना थोडक्यामध्ये तुम्हाला मी स्टॉकचे सगळे प्रकार कशा प्रकारचे असतात आणि ते कशा पद्धतीने वर्क होतात याची थोडक्या पद्धतीने रोज एका एपिसोडमध्ये माहिती सांगणार आहे. यासाठी आपल्याला रोज एक एपिसोड टाकला तरी महिनाभर पूर्ण नाही आहे, परंतु मी हा एपिसोड 8 ते 9 भागातच शूट करणार आहे, जेणेकरून आपल्याला अजून प्रत्यक्षात ट्रेडिंगला जायचं आहे. तर तुम्ही म्हणाला तर तुम्ही ह्यात वेगळं सर आम्हाला काय सांगणार आहे, किंवा दादा तुम्ही मला ह्यात सगळं वेगळं काय सांगणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी वेगळं हे सांगणार आहे की फक्त भारतातल्या लोकांना ऑलमोस्ट 90% किंवा 95% लोकांना फक्त स्टॉक्स म्हटलं की लार्ज कॅप स्टॉक्स, मिड कॅप स्टॉक्स आणि स्मॉल कॅप स्टॉक्स म्हटलं जातं. असं नाहीये मित्रांनो. स्टॉक्समध्ये भरपूर प्रकारचे स्टॉक्स आहेत. आता उदाहरणार्थ इथे जे मी तुम्हाला एक्झाम्पल समोर स्क्रीनवर दिलेलं आहे, तिथं टाटाचा स्टॉक आहे, इन्फोसिस आहे, LIC आहे, एअरटेल आहे, रिलायन्स आहे, SBI आहे, महिंद्राचा स्टॉक आहे, विप्रोचा आहे, HDFC आहे, HCL टेक आहे. हे काय आहेत मित्रांनो, हे स्टॉकची नावं आहेत. आता हे जे मी पुढचा स्क्रीन तुम्हाला शेअर करतोय याच्यामध्ये हा मी रिपोर्ट जो घेतलाय तो बिझनेस टुडे कडून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो, यामध्ये कसं आहे मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रँड्स असं लिहिलेवर दिसते का. तर ह्या मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रँड्स मध्ये एक क्रम लावलेला आहे. हा डेटा मागच्या वर्षीच्या एंड अखेर आहे. हा डेटा कसा आहे मित्रांनो, 1 बिलियन मध्ये आहे. बिलियन 1 बिलियन इज इक्वलंट 100 करोड, म्हणजे 100 करोड रुपीज आपल्या इंडियन करन्सीमध्ये झाले की 1 बिलियन होतो, बरोबर आहे. आता यातला पहिला स्टॉक कुठला आहे, TCSचा आहे, की जो मार्केट रेशो आहे त्याचा 45.52 बिलियन. सेकंड ऑन आहे HDFC बँक, थर्ड ऑन आहे इन्फोसिस, फोर्थ ऑन आहे एअरटेल 17.45%. त्यानंतरचा आहे एशियन पेंट्स 15.35%. त्यानंतर आहे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यानंतर आहे कोटक महिंद्रा बँक. त्यानंतर आहे ICICI बँक. आणि लास्ट ऑन जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस. त्यांचा रेशो किती आहे, 10.7%, 7%. तर हे काय आहेत, मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रँड्स आहेत की हे बिलियन्स मध्ये व्यापार करतात, बरोबर आहे. आता मेन मुद्द्यावर येऊया आपण. स्टॉक आणि स्टॉकचे प्रकार, द डिफरंट टाइप्स ऑफ स्टॉक. कॉमन स्टॉक ॲज मेन्शन्ड द मेन टाईप ऑफ स्टॉक्स आर कॉमन अँड प्रेफर्ड स्टॉक. आता याच्यामध्ये प्रेफर्ड स्टॉक आहे, लार्ज कॅप स्टॉक आहेत, मिड कॅप स्टॉक आहेत, स्मॉल कॅप स्टॉक आहेत, ग्रोथ स्टॉक आहेत, व्हॅल्युएबल स्टॉक्स आहेत, ब्लूचिप स्टॉक्स आहेत, इन्कम स्टॉक्स आहेत. हे काय आहे, स्टॉक्सचे प्रकार आहेत मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही फक्त याच्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे लोकांच्याकडून किंवा शेअर मार्केटला ऐकत आलाय. पण प्रत्यक्षात तुम्हाला मित्रांनो काय सांगितलं मी, हे इथे दिसताना तुम्हाला 8 दिसत, ऍक्च्युली ते 9 ते 11 आहेत. खरं मी सिलेक्टेड घेतलेले आहेत की कुठले कुठले घ्यायचे. आता इथून पुढच्या भागामध्ये ज्या वेळेला आपण जाणार आहोत ना, त्यावेळेला प्रेफर्ड स्टॉक, लार्ज कॅप स्टॉक, मिड कॅप स्टॉक हे सगळे स्टॉकची लिस्ट आहे ना, त्या लिस्ट वाईज आपल्याला प्रत्येक स्टॉकची डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. तो प्रेफर्ड स्टॉक कसा असतो, काय असतो. प्रेफर्ड स्टॉक म्हणजे प्राधान्यानं स्वीकारलेले स्टॉक्स. लार्ज कॅप म्हणजे ज्याचं मार्केटमध्ये असणारी बिलियनमध्ये असणारी गुंतवणूक, जस्ट आत्ताच मी तुम्हाला बोललो तसं. ह्या प्रत्येक पैलूचा, प्रत्येक ऍस्पेक्टचा आपण इथनं पुढच्या भागामध्ये विचार करणार आहोत मित्रांनो.
हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये, ग्रुपमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर काय मला ह्यामध्ये चेंजेस वाटत असतील तर मला ह्याच्यामध्ये प्लीज कॉमेंट्स करा.